काढणं आणि इतिहास फुटफुटला होते खंडोजी म्हणून वाचले धर्मवीर छत्रपती संभाजीराजे. घुगराची टोपी बांधा, आतापर्यंत अंगात राजाचे कपडे घालून फिरला असेल, जनावरांची कातडी बांधा, कळू द्या जगाला आलमगीर औरंगजेब ह्यानं संभाजी राजा कैद केलाय, या मराठ्यांचा राजा कैद केला. हापशेने संभाजीराजांचं तोंड उघडायचा प्रयत्न केला, जबडा उघडे ना, दाबून धरला, उघडे ना. अरे कसा उघडेल? वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती तात, हे आमच्या उकात जाणारा संभाजी राजा येतो. तुम्हाला माहितीये संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? आवाज आला पाहिजे. काय म्हणलं जातं? जोरात काय म्हणलं जातं? मग धर्मवीर का म्हणलं जातं? काहीतरी कारण असेल. कधीतरी गोव्याला गेला तर गोव्याला जाताना गोव्यामध्ये फोंडा नावाचा किल्ला आहे. तो किल्ला होता छत्रपती संभाजी महाराजांचा. त्या किल्ल्यावरती होते यसाची कंक, कृष्णाची कंक आणि अन्य सैनिक. संभाजीराजे फोंडा किल्ल्याच्या खाली होते. त्या क्षणी पोर्तुगीजांचा सरदार तो विजरोई थेट आला, फोंडा किल्ल्यावरती आला, सप कत्तली केला, सगळे मावळे कापून टाकले. संभाजी महाराजांना खबर कळाली फोंडा किल्ल्यावरती आक्रमण झालंय. संभाजीराजे लगोलगच फोंडा किल्ल्यावरती आले. त्या विजरोईला काही कळेना काय करावं. संभाजीराजे आले, पराक्रमी आहेत. विजरोई पळून गेला, किल्ला अजिंक्य राहिला. त्या कृष्णाजीला यसाजी कंक यांच्या सुपुत्राला शरणागती पकडलेल्या संभाजीराजांनी जवळ घेतलं, कृष्णाजीचं डोळं झाकलं आणि कदाचित राजा जन कृष्णाजीची गर्दन कलम केले ना, विजरोई सोडणार नाही. विजरोईनं धर्मांतर ख्रिश्चन धर्माचं चालून केलं. एक माणूस ख्रिश्चन धर्मात हिंदू धर्म कन्वर्ट करायचा चालू केला. त्या विजरोईची राजधानी होती पोर्तुगीजांची गोव्या जवळची जुवे बेट. त्या जुवे बेटावरती संभाजी महाराजांनी काही सैनिक पाठवलं आणि सांगितलं पोर्तुगीजांची राजधानी जिंका, तोफेचे 2 बार करा, आम्हाला समजेल तुम्ही पोर्तुगीजांची राजधानी घेतले. मराठा किल्ल्यावरती गेले, जुवे बेटावरती जुवे बेट जिंकलं, पोर्तुगीज कापले आणि तोफेचे 2 बार केले. संभाजी महाराजांना खाली ऐकू गेले आणि तोच आवाज गोव्यामध्ये विजरोईला सुद्धा ऐकू गेला. विजरोई घोड्यावरती बसला, लगोलगच आपली राजधानी वाचवायला जुवे बेटावरती आला. जुवे बेटावरती जसा विजरोई आला तसे संभाजी महाराजांचे सरदार सगळे पळून जायला लागले. गोव्याला जाताना एक नदी लागते, त्या नदीकडे सगळे मावळे पळाले, त्याच्या पाठीमागे विजरोई. मावळे थांबले, विजरोईला काही कळेना आणि संभाजीराजांचा सेनापती समोर आला आणि संभाजीराजांचा सेनापती म्हणतोय, विजरोई पाठीमागे बघ, तुझा बाप उभा आहे. आणि घोड्यावरती बसलेला विजरोईनं पाठीमागे बघितलं तर हातात शमशेर घेऊन स्वतः छत्रपती संभाजीराजे उभे होते. जसा संभाजीराजाला बघितला पळून लागला नदीकडे, त्या नदीला पूर आला होता. विजरोई पळत गेला, नदीत गेला, त्या मच्छव्यांनी वाचवलं, त्याला जादक बचवलं. पण शंभूराजा ऐकतील तरी कसले, विजरोई सोडणार नाही. शंभूराजाने आपला घोडा थेट नदीत घातला. संभाजीराजांना तो घोडा वाहता लागला, पाणी वाढलं, ते पाणी त्या घोड्याच्या नाकात जायला लागलं. संभाजीराजे बुडायला लागले. त्याच वेळी संभाजीराजांचा मावळा खंडोजी बल्लाळ तो पळत आला. खंडोजीनं संभाजीराजांना धरलं, पाण्यातनं बाहेर काढलं आणि इतिहास फुटफुटला होते खंडोजी म्हणून वाचले धर्मवीर छत्रपती संभाजीराजे. त्या क्षणी संभाजी महाराजांनी ठरवलं औरंगजेबाला मारायचं. किती मोठा स्वाभिमान आहे, किती मोठा. संभाजी महाराजांनी औरंगजेबाचा मुलगा अकबर याला सांगितलं, तू एक काम कर, तू जहाजात बस आणि इराणला जा. इराणचा शाहबाज दुसरा नावाचा राजा आहे, त्याच्याकडे सैनिक घे आणि तू दिल्लीवरती आक्रमण कर. तू जसा दिल्लीवरती आक्रमण करशील, औरंगजेब महाराष्ट्रात न येता तो थेट आदिलशाहीतनं दिल्लीकडे गादी वाचवायला जाईल.
मध्ये मी आणि मालोजी बाबा औरंगजेबाची कबर खोदतो. संभाजी महाराजांनी या कबराला जहाजात बसवलं, पण दुर्दैव मराठ्यांचं, जहाज भरकटलं. इराणला न जाता तो मस्कतला गेलं आणि मस्कत वरून इराणला जायला त्याला 6 महिने लागले आणि इराणवरनं दिल्लीकडे यायला 2 वर्ष लागले. आणि वाटेत बातमी कळाली, मुकरब खान संभाजी महाराजांना कैद करायला संगमेश्वराकडे निघाला. इतिहासात जर तरला उत्तर नसतं. जर जहाज वेळेत पोचलं असतं, दिल्लीवरती आक्रमण केलं असतं, तर औरंगजेब दिल्लीकडे निघाला असता आणि संभाजी महाराजांनी मारला असता. पण दुर्दैव त्या दिवशी नियतीला काही औरच मान्य होत. मालोजी बाबा सायंकाळी कड्यावरती शांत उभारलेले आणि संताजी पळत आले. बाबा, हो बाबा. हे सायंकाळी काजवे मशाली घेऊन कुठे निघालेत? कोण आहे ते? मालोजी बाबा जवळ गेले, हातात दुर्बीण धरली, बघितलं, दुर्बीण निसटली. संताजी निघ, दगा झालाय. संताजी, शंभूराजे संगमेश्वर मध्ये येते, निघ, लवकरात लवकर गेला पाहिजे. संताजी घोरपडे खाली आले. मालोजी बाबा 7 वर्षाचा राजाला वाचवण्यासाठी घोड्यावरती बसला. निघा, राजा एकटाय, लवकरात लवकर संगमेश्वर सरदेसाईंचा वाडा घातला पाहिजे. आंबे घाटा मार्गे मालोजी बाबांनी आपला घोडा ताणला, सरदेसाईंच्या वाड्यात गेले. राजा उठा, उठा. राजा गनिमाने घात केला. कोण? राजा आपलेच माणसं, जगदंब. महाराज निघा. महाराज नावडी नदी जवळ करा, नदीत बसा. जसा बाजी प्रभूंनी शिवाजी महाराजांसाठी खिंड लावली, महाराज हा मालोजी तुमच्यासाठी संगमेश्वरची खिंड अडवेल. महाराज निघा. मावळ्यांनो, जीवाचं रान करा. शिवाजी राजाचा लोक वाचला पाहिजे. संभाजीराजे बाहेर आले, कवी कलश बाहेर आले, दोघं घोड्यावरती बसले, नावडी नदीकडे जायला निघाले. पण जाताना कवी कलश घोड्यावरती खाली पडले. संभाजीराजे पाठीमागाने कवी कलशाला घोड्यावरती बसवलं, नावडी नदीच्या जवळ गेले. पण जायला उशीर झाला. काठावरती उभारला होता मुकरब खानाचा सेनासागर. आलता स्वराज्याच्या छाव्याला कैद करायला. या मातीचं सगळ्यात मोठं दुखणं आहे, सगळ्यात मोठं. जसं इथल्या दगडांना आणि इथल्या गवतांना भाले फुटतात ना, तसं इथल्या दगडांवरती फितुरीची बीज मात्र फार लवकर उमसतात. सगळ्यात मोठं दुखणं या मातीचं, सगळ्यात मोठं ती म्हणजे गद्दारी. संभाजी राजांच्या सोबत झालेली गद्दारी. त्या दिवशी विपरीत घडलं होतं. तलवारीने नाही, गद्दारीनं एका राजाला कैद करण्यासाठी यवन उभारले होते. आता एकच, लढून मरा, शरणागती पत्करा. पण स्वराज्य रक्षक संभाजी राजा कसा शरणागती पत्करेल? होता या मातीचा छावा, शिवाजी राजांचा छावा. संभाजी महाराजांनी लढणं पसंत केलं. गळ्यातली माळ काढली, संताजीच्या हातात दिली. संताजी, लवकरात लवकर रायगडावरती जा. माझा पाखऱ्या नावाचा घोडा घे, रायगड गाठ आणि सांग संभाजीराजांना कैद केले. संताजी जायला तयार नव्हते. आदेश देतोय, निघ. संताजी घोरपडे घोड्यावरती बसले. पाखऱ्या नावाचा घोडा संभाजीराजांचा निघाला, पळत होता, वाऱ्याच्या वेगानं जात होता. पण पाठीमाग पकडलेला सर्जा संभाजी राजा बघत होता. आयुष्यभर माझ्या अंगावरती बसला राजा, यवनांच्या तावडीत पकडला राजा, पळत होता. पाठीमाग डोळ्यात पाणी आणून बघत होता. राजाला वाचवायचा आहे, वाऱ्याच्या वेगानं जात होता. पण इकडे समशेरी बाहेर काढला. त्या क्षणी मालोजी बाबा जवळ गेले, सगळ्या दोन्ही हातात समशेरी धरला आणि बाबा कडाडले. माझ्या राजाला हात लावायच्या अगोदर
ह्या मालोजी नावाच्या सह्याद्रीला नडा आणि सगळे रेवण मालोजी बाबांच्या अंगावरती तुटून पडले. सपकतल्या रक्ताचे ढेग. बघेल तिकडे मांसाचे लगदे. 60 वर्षाचा मालोजी बाबा शमशेर फिरवत होता राजासाठी. बळ तोकडं पडलं. मालोजी बाबांची गर्दन कलम केली. पडताना सांगत होती, लेकरांनो, अंगात श्वास आहे तोपर्यंत तलवार फिरवा. संभाजी महाराजांना सुखरूप सोडवा. साखर दंड आणले आणि फितुरीनं संभाजी राजांना रहुल्ला खानानं कैद केलं आणि औरंगजेबाला बातमी पाठवली, हुजूर, हा गया संभा, तख्तावरनं खाली आणा. आणि त्या खुदाचा आभार मानत म्हणाला, अल्लाह रहम दल्ली, जिसको देखने को सपना था कैद किया है, लाया जाए उसे शौर्य शौकत से, पहला जाए तख्ता खुला. आतापर्यंत डोक्यावरती राजाचा मुकुट घालून फिरला असेल, घुगराची टोपी बांधा. आतापर्यंत अंगात राजाची कपडे घालून फिरला असेल, जनावरांची कातडी बांधा. कळू द्या जगाला, आलमगीर औरंगजेब ह्यानं संभाजी राजा कैद केलाय. या मराठ्यांचा राजा कैद केला. मुकरब खानानं संभाजी महाराजांना घोड्यावरती बसवलं, मुघली रियासतीची कापरे काढली आणि लवकरात लवकर आपल्या इथं अकलूज नावाचं शहर आहे, अकलूज पर्यंत पोहोचवलं. 40,000ची फौज संभाजी महाराजांची वाट बघत होती. ती होती औरंगजेबाची. अकलूज मध्ये संभाजी महाराजांना खाली उतरवलं. किल्ल्याच्या तटावरनं संभाजी राजांना नेलं जात होतं, पण तटावरच्या धारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. वारीला जाणारा वारकऱ्याला आणि गावातल्या गावकऱ्याला माहिती नव्हतं सर्जा संभाजी राजा कैद झालाय. संभाजी महाराजांना घोड्यावरनं खाली उतरवलं. एक जण जवळ गेला आणि मुकरब खानाने संभाजी राजांच्या डोक्यावरचा टोप काढला. डोक्यावरती लाल कलरची मोठी लाकडाची टोपी घालण्यात आली. सोबत होते 17 शिलेदार. त्यांच्या डोक्यावरती घुंगराची विदूषकाची टोपी घातली. संभाजी राजांच्या अंगावरचे कपडे काढले आणि घातले. मांसानं नाचलेले, वासानं गैवरलेले संभाजी राजांच्या अंगाला मांसाचे कातडे घातले, नाचलेले. अंगामधले मोत्यांचे माळ काढले आणि घातले. अंगामध्ये साखर दंड. संभाजी महाराजांच्या गळ्यामध्ये बांगड्यांचा हार घालण्यात आला. नाचवला राजाला. उलटाला उलट बांधलं आणि निघाली धिंड वाजत गाजत. कोण कोणाच्या घरावर, कोण कोणाच्या भिंतीवर. कसाही संभाजी 9 वर्ष ज्याला औरंगजेबाला एखादा मेंढपाळ मेंढरांना पळवतो ना तसा पळवला. कसाही संभाजी कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या भिंतीवर. कोणीतरी यायचं, संभाजीराजांची केस धरायचं, उपडायचं. अरे कोण जिगर, सह्याद्रीच्या राजाच्या केसाला हात लावायची झाली जिगर. फक्त फितोरीमुळं. एक जण आला, त्यानं संभाजीराजाच्या अंगावरती तलवारीने नक्षीकाम केलं. कोणीतरी यायचं, संभाजीराजाच्या अंगावरती दगड मारायचं. रक्त रक्त रक्त. एक जण आला, त्यानं संभाजीराजांच्या अंगावरती थुंकलं आणि एकानं बोरक्या उंटाला संभाजीराजांची शेपटी बांधलेली. ती शेपटी पिरगाळली. उंट थया 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 नाचला. अंगातले साखर दंड टोचले बोचले. हनुमानाला सिंदूर फासावा असा रक्तात माखला होता आपला संभाजी राजा.
बुकुड सोलावं तसं संभाजीराजांचं अंगाचं कातडं सोललं गेलं होतं. सार सोसलं सार, कोली सोसलं हे दुःख. एक जण यायचा संभाजीराजाला दगड मारायचा, कोणीतरी यायचं तलवारीने नक्षी काम करायचं, कोणी सोसला यातलांचा नंगा नाच. चंद्र सूर्य असेल तोपर्यंत इतिहास एकच नाव सांगत राहील, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराज. आणि नगरच्या भाद्र किल्ल्यावरती संभाजी महाराजांना पोचवलं. औरंगजेब तख्तावरनं खाली आला, लाया जाय उसे, आणि संभाजी महाराजांना दरबारात आणण्यात आले. तो संभा म्हणत नव्हता, त्याचा एक शब्द होता. तो म्हणायचा जागीरदार. बोल जागीरदार. आ गया सामने. औरंगजेब खाली आला, नमाजाच्या रोकात्या पडायला लागला आणि म्हणाला, खुदा रहम, जिसको देखने को सपना था कदमों में लाके खड़ा किया है. आणि त्या क्षणी कळालं संभाजीराजा कवी कलश औरंगजेब वरनं खाली माझ्या समोर येऊन बसलाय, ह्याच्यावरती सुंदर कविता म्हणा की. आणि कवी कलश म्हणाले, हो राजन, राजन तुम हो साचे, क्या खूब लड़े हो जंग, देख के तुम्हारा तेज तखत त्यजता रंग. अहो राजे, तुम्ही काय लढलाय जंग, तुमचं ते शौर्य बघून औरंगजेब स्वतःच सिंहासन सोडून तुमच्या समोर येऊन गुडघे टेकून बसलाय. चोप चोप. तख्तावरती गेला. 9 साल का था ये, 9 साल का. औरंगजेब म्हणतो, तब मुझे मिला था आगरा में, तब मैंने इसको पूछा था, क्यों रे संभा, तुम्हें हमारा डर नहीं लगता. आणि त्या क्षणी कडाडला होता संभाजीराजा, अरे औरंगजेब, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन औरंगजेब हमारी वजह से सबको डर लगता है, तुझको भी लगा है, सच बता. चोप. 2 चुका केल्या. पहिली चूक, शहाजीला जिवंत सोडलं. शहाजी मारला असता शिवाजी तयार झाला नसता. दुसरी चूक, आग्र्यातनं शिवाजीला जिवंत सोडलं. शिवाजी तयार झाला असता, मारला असता, संभाजी तयार झाला नसता. तिसरी चूक नाही करणार. आणि पहिला प्रश्न विचारला, सच बता संभा, स्वराज्य का खजिना किधर रखा है. आणि कडाडला राजा, औरंगजेब, हा सह्याद्री आमचा खजिना चोप. सच बता, कौन कौन से सरदार तुझमें शामिल थे. आणि कडाडला राजा, ही सगळी माणसं आमच्या चोप. ले जाए जाए, बांध दिया जाए इसको. आणि सायंकाळी कवी कलशांच्या जवळ येत औरंगजेब म्हणतोय, हे कवी, आ मेरे पास, जिंदा छोड़ देंगे, सच बता, स्वराज्य का खजिना किधर रखा है. आणि कडाडला कवी कलश, नमक है हम शंभू राजे के, जिएंगे शंभू राजे के साथ और मरेंगे भी शंभू राजे के साथ. मरेंगे भी शंभू राजे के साथ. आणि त्या क्षणी औरंगजेब म्हणतोय, सच बता, आ मेरे पास. आणि हसत कवी कलश म्हणतोय, कदाचित म्हणले असतील कवी कलश, अरे औरंगजेब, हाती घोडे तोप तलवारे, हाथी घोड़े तोप तलवारें, फौज तो तेरी सारी है, लेकिन जंजीर में पकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है, तुझ पे भी भारी है. चोप. आणि पहिली शिक्षा सुनावली. मौलवी सांगतात, डोळे काढा त्याची, आखे कलम कर दो. पण कुठली शिक्षा संभाजी महाराजांना द्यायच्या अगोदर ती कवी कलशांना द्या, मित्राला तडफडताना बघू द्या. आणि हापशी जवळ आले, लाल बुंद तप्त सळ्या घेऊन
वधस्तंभाला संभाजीराजांना बांधलं होतं. जवळ आले लाल बंद तप्त सया. हपशे म्हणते संभा क्या बंद कर लो. ऐकायला तयार नव्हता. क्या बंद कर लो संभा. दर्द देंगे सलिया. डोळे बंद करायला तयार नव्हते. जवळ आला. हपशे जवळ आले. लाल बुंद तप्त सया. खूप बसल्या आत गेला. बुबुळ घेऊन बाहेर आला. डोळे उरले नव्हते. उरला होता कबीनं खोपला. उग्र रक्त बाहेर काढणाऱ्या. डोळ्यात काटक गेलं. 2 दिवस डोळा घेऊन चोळत बसतो आपण. लाल बुंद तप्त सया डोळ्यात घातल्या असतील. किती वेदना झाल्या असतील. मरण पत्करलं. वेदना नको. दुसरी शिक्षा सुनावली. कान कलम कर दो संभाकी. आणि हापशे आले. ज्या कानाने आयुष्यभर हर हर महादेवाचा आवाज ऐकला ते कान आता जवळ आले कापण्याचा. हापशे जवळ आले. संभाजी महाराजांना बघितलं. तलवार बाहेर काढली. ज्या कानानं आयुष्यभर महाराजांचा आवाज ऐकला. कान नव्हते. कान कलम केले होते. डोळे काढले होते. एक जण आला. त्याने संभाजीराजांच्या हाताचे बोट कापून टाकले. कुत्र्या गेदारांना खायला घातले. एक जण आला. त्याने संभाजी महाराजांच्या गुडघ्याच्या वाट्या कापून टाकल्या. कोणीतरी यायचं. संभाजीराजांच्या अंगावरती नकानं वरबडायचं. भूतासारखी अवस्था करून ठेवली होती आपल्या राजाची. भूतासारखी. कोणी सोसलं हे. कोणी उशीतनं कापूस बाहेर काढावा तसा अंगातनं मांसाचा लगदा बाहेर काढला जात होता. राजाच्या लगदा. एक जण आला. त्यानं संभाजीराजांच्या अंगावरती गरम पाणी ओतलं. अरे मासा तडपडावा तसा राजाचा देह तडपडला. अरे किती सोसावं. किती कोणासाठी. फक्त या माय माऊलींच्या कपाळावरच कुंकू टिकावं यासाठी सोसलं हे संभाजी महाराजांनी. सार. तिसरी शिक्षा. जबान काट दो. बहुत बोलते उसकी जबान. आणि हापशे आले संभाजीराजांच्या जवळ. हापशेने संभाजीराजांचं तोंड उघडायचा प्रयत्न केला. जबडा उघडेना. दाबून धरला. उघडेना. अरे कसा उघडेल. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात. हे आमच्या उकात जाणारा संभाजीराजा आहे तो. कशी उघडेल. युक्ती काढली. नाक दाबून धरलं. नाक दाबून धरल्यावरती श्वास गुदमरला. श्वास घेण्यासाठी तोंड उघडलं. संशय टाकली. जीभ बाहेर काढली. तलवार काढली. कलम केली. जीभ उरली नव्हती. ते सुद्धा तयार नव्हते राजापासून वेगळं व्हायला. त्या जिभेनं आयुष्यभर हर हर महादेवाचे बोल उमटले. ते जीभ नव्हती. एक जण आला. त्यानं राजांच्या जीभ नसलेल्या तोंडात गरम शिंस ओतलं. शरीर काळ निळ पडायला लागलं. आणि तिसरी शिक्षा शेवटची सांगितली. चौथी. कान कलम कर दो. डोळे निकाल दो. जबान काट दो. शेवटची शिक्षा गर्दन कलम कर दो. एक ठिकाण आहे. कुठलं. आळंदीला गेलात तर तिथनं 20 किलोमीटर अंतरावरती वडू बुद्रुक तुळापूर. भीमा भामा इंद्रायणी 3 नद्यांचा संगम. वडू. संभाजी महाराजांना परत उंटाला उलट बांधलं. वडूला आणलं आणि शेवटची शिक्षा सुनावली. 11 मार्च फाल्गुन वद्य अमावस्या. कलम कर दो संभा की गर्दन कलम. सह्याद्री शांत होता. 50 वर्षात एक राजा शांत उभारायला बघितला होता. तुळापूरच्या मातीनं पहिल्यांदा एका राजाचं शौर्य बघितलं होतं. सह्याद्रीचा छावा तलवारीने नाही फितुरीने कैद झाला होता. वारा स्तब्ध. पक्ष्यांचा किलबिलाट थांबला.
हापशी जवळ आले. संभाजी महाराजांना बघितलं, तलवार बाहेर काढली, संभाजी महाराजांची गर्दन कलम केली. छाव्याला धडा वेगळं करण्यात आलं. संभाजीराजांच्या तोंडून एक वाफ निघाली आणि वाफेबरोबर माती आकाशात उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला सर्जा संभाजीराजा सांगत गेला, सांगा आबासाहेबांना, तुमचा छावा मातीत नाही मेला, तुमचा छावा मातीसाठी मेला. मातीत मरणारे कैक असतात, मातीसाठी मरणारे संभाजी राजे असतात, हे सांगत गेला. तिथंच नाही थांबला औरंगजेब. किती क्रूर असावं, किती. संभाजीराजांची मस्तक हातात घेतलं, भाला रवला. अखंड गावात राजाची नाचवत नाचवत गर्दन नाचवली. स्वराज्याचा छत्रपती, एवढी विटंबना, एवढी. इंद्रायणीच्या तीरावरती रवली. ती इंद्रायणी आजही सांगते, खरा संभाजीराजा नाही कळाला. कधी आत्महत्या करू वाटली तर वेळ काढा आणि एकदा वडू बुद्रुक तुळापूरला जावा, संभाजीराजांच्या समाधीपाशी बसा आणि त्या इंद्रायणीला विचारा, सांग ना इंद्रायणी, कसा घडला माझा संभाजीराजा. आणि त्या इंद्रायणीच्या लाटा सुद्धा सांगतील, अरे ऐक, तुझा राजा जगला स्वाभिमानानं, अमर झाला स्वाभिमानानं. मित्रांनो, मी कुठल्या धर्मावरती टीका करत नाही, पण जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय त्यांच्या आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसं प्रत्येक हिंदूचं आयुष्यात एकदा तरी वडू बुद्रुक तुळापूरला गेल्याशिवाय स्वतःच्या आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. कुठेही जा, कुठेही महाराजांच्या रायगडावरती वडू बुद्रुक तुळापूरला एकदा नक्की जा. राजा तुम्हाला जगण्याचा स्वाभिमान देऊन जाईल. एक कवी मित्र एके ठिकाणी म्हणतो, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर. जखमा सुद्धा म्हणत होत्या, थांबा राजा थोडं, हातात होती ढाल, पळत होतं घोड. छत्रपती संभाजीराजाचं नाव ऐकून एकदा डोळे झाक, तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक, तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक. पण त्या दिवशी एक अपरीत घडलं. त्या तुळापूरच्या मातीनं इथल्या रयतेला एक प्रश्न विचारला. ती तुळापूरची माती विचारते, खरंच लेकरांनो, तुम्हाला संभाजीराजा कळाला? संभाजीराजा म्हणजे फक्त बलिदान नव्हतं, संभाजीराजा म्हणजे इथल्या तरुण पोरांच्या मनामध्ये जागृत केलेला स्वाभिमान होता. ती स्वाभिमान संपलेली पिढी बघितल्यावरती वाटतं, संभाजीराजा आमच्या पोरांना नाही कळाला. फक्त संभाजीराजांच्या नावानं जय जयकार देणं याचा अर्थ फक्त या भेकड आवाजाच्या भेकड घोषणा आहेत. संभाजीराजांच्या नावानं जय जयकार देणं यासाठी अंगात जिगर असावी लागते, स्वाभिमान असावा लागतो. ती माती सांगते, राजाच्या नावानं जय जयकार करा पण अंगात स्वाभिमान बाळगा. गवताची पात सांगते, दगडाची कोच सांगते, सह्याद्रीचा एक अनेक पत्थर राजासाठी जगलाय. तुम्ही सुद्धा संभाजी राजासाठी जगा. जाता जाता एवढंच सांगतो, हर हर महादेव आवाज सुटला, हर हर महादेव आवाज सुटला. मुघलांच्या कपाळी घाम फुटला, आम्हा मर्द मावळ्यांच्या झळकल्या चमकत्या तलवारी, मुघल पळते माघारी. शंभूराजे, अजून तुम्ही 10 वर्ष जगला असता, मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता, मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता. वेळ मिळाला तर आपल्या गावाच्या चौकात एखादा तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं स्मारक असलं पाहिजे. का असलं पाहिजे? एखादी माई माऊली सायंकाळी आपल्या गावात येईल, तिला भीती वाटू नये, कारण चौकात शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं स्मारक बघितल्यावरती तिला कळेल, अजून माझा बाप इथं चौकात तलवार घेऊन उभा, कुणाची जिगर नाही मला हात लावायची जिगर.
यासाठी स्मारक असलं पाहिजे. आपल्या पिढ्यांना स्मारक दाखवा, गड किल्ले दाखवा, संभाजी महाराजांचे जिवंत स्मारक हे किल्ले दाखवा, संभाजी महाराजांचं चरित्र सांगा. सांगा आईचा राजा होणे नाही तुई तसं घड. असंख्य प्रेरणा तुम्ही घेऊन जाल अशी आशावाद व्यक्त करतो. संभाजी कोणाला म्हटलं जायचं? आळंदी पासून पंढरपूरला जाणारी आषाढीची पहिली वारी चालू करणारा राजा बंद पडलेली ती म्हणजे संभाजी. पाषाणकोटच्या लढाईत जळत्या बाणांपासून संरक्षण व्हावं यासाठी बुलेट प्रूफ जॅकेटचा शोध लावणारा राजा म्हणजे संभाजी. संभाजी म्हणजे काय तर स म्हणजे संकटाशी, भा म्हणजे भारतीयांनी, जी म्हणजे जिद्दीने कसं पेटावं, तया नाव आहे संभाजी राजे, तया नाव आहे संभाजी राजे. हा राजा अजिंक्य होता, पराक्रमी होता. त्या राजाचा स्वाभिमान तुम्ही जिंकाल एवढी विचार व्यक्त करतो. दरवर्षी 18 मेला तुमच्या इथं संभाजीराजांची जयंती साजरी केली जाते. त्याच पद्धतीनं चंद्र सूर्य असेल तोपर्यंत महाराजांची जयंती साजरी करा एवढंच सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.